काँग्रेस नेते नाना पटोलेंचं एक दिवसासाठी निलंबन। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून घोषणा। अध्यक्षांच्या दिशेने धाव घेत राजदंड उचलल्याने कारवाई। माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकरांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचे विधानसभेमध्ये पडसाद। नाना पटोले आणि रोहित पवार आक्रमक। मोदी शेतकऱ्यांचा बाप नाही, भाजपचा बाप, पटोलेंची टीका। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। काही आंदोलकांनी पंचगंगेत मारल्या उड्या। राज आणि उद्धव ठाकरेंच्या 5 जुलैच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध। राज आणि उद्धव ठाकरेंचं एकत्रित नाव। संजय राऊतांनी पोस्ट केली पत्रिका। भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाणांच्या नावाची आज घोषणा। फडणवीस आणि किरण रिजिजूंच्या उपस्थितीमध्ये वरळीतील डोममध्ये पार पडणार कार्यक्रम। मुंबई अध्यक्षपदावरून भाजपमध्ये रस्सीखेच। प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची चर्चा। मात्र महापालिका काबीज करण्यासाठी आशिष शेलार आवश्यक, पक्ष नेतृत्वाचं मत। उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार। धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटलांचा आज भाजपत प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा। मुंबई महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता। काँग्रेस ठाकरेंसोबत आघाडी करणार नाही, विश्वसनीय नेत्यांची माहिती। काँग्रेसला मनसेची भूमिका समजली आहे का? संदीप देशपांडेंचा काँग्रेसला सवाल। प्रत्येक राज्यामध्ये तेथील भाषा प्राधान्य दिली पाहिजे, ही आमची भूमिका, देशपांडेंचं वक्तव्य। एसटी बसच्या प्रवाशांना दिलासा। आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत। आजपासून सवलत लागू। दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यामध्ये लाभ मिळणार नाही। आजपासून रेल्वेच्या तिकीट दरामध्ये वाढ। तर रेल्वे तिकीटचं बुकिंग करण्यासाठी आधार कार्डची गरज लागणार। रेल्वे गाडी सुटण्याआधी 8 तास तिकीट कन्फर्म होणार।